मागच्या पिरियडमध्ये आपण कोसाइन रूल साइन रूल पाहिला होता. हा प्रोजेक्शन रूल पहा. इन ट्रायंगल ए बी सी ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. हे सी आणि बी हे अँगल आहेत. बस सायक्लिकमध्ये ए नंतर बी सी या पद्धतीनं एक प्रूव्ह करायचं, बाकीचे सिमिलरली लिहून टाकायचे. पहा, पहिलं आपल्याला प्रूव्ह करायचं. टू प्रूव्ह ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. ए डी बी सीवर परपेंडिक्युलर टाकायचा. तर हे तर लक्षात येतं प्रत्येकाला. ए व्हर्टेक्स समोरचा साईडला स्मॉल एनं डिनोट करतो आपण, बी समोरची साईड स्मॉल बीनं आणि सी समोरची साईड ए बी जी आहे ती स्मॉल सीनं. ए डी टाकला बी सीवर परपेंडिक्युलर. देअरफॉर कॉस बी इज इक्वल टू ए डी बी. हा जर ट्रायंगल विचारात घेतला आपण तर कॉस बी इज इक्वल टू बी डी अपॉन सी. ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस किंवा लगतची बाजू भागिले कर्ण असा आपला फॉर्म्युला असतो कोसाईनचा. त्याच्यावर हे आला बी डी अपॉन सी. आणि कॉस सी इज इक्वल टू, इकडचा जर आपण ट्रायंगल घेतला राईट अँगल ट्रायंगल, तर कॉस सी इज इक्वल टू काय येणार मग ॲडजसंट साईड आहे डी सी अपॉन ए सी. डी सी अपॉन हे ए सी आहे आपल्याजवळ बी. त्याच्यावरून प्रोजेक्शन घ्यायचं आपण. प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी. ही जी काय ए बी आहे, ए बीचं बी सीवरचं जे प्रोजेक्शन आहे ए डी परपेंडिक्युलर टाकल्यामुळे ते आलं आपल्याजवळ बी डी. ही जी बी डी आहे त्याच्यावरून घेता येतं आपल्याला. बी डीला सी डिनॉमिनेटरमध्ये आहे, तो जर इकडं आणला तर न्यूमरेटरमध्ये येतो, म्हणजे बी डी इज इक्वल टू सी कॉस बी मिळतं आपल्याला. त्याच पद्धतीने प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी. ए सी अपॉन बी सी जर प्रोजेक्शन घेतलं तर ते येणार आहे आपल्याजवळ डी सी. आणि ही डी सी आपल्याजवळ काय मिळेल, हा बी डिनॉमिनेटरचा इकडे जर घेतला तर डी सी इज इक्वल टू बी कॉस सी असं मिळेल आपल्याला. आता 3 केसेस आहेत त्याच्यामध्ये. एक, बी आणि सी हे दोघं ॲक्यूट अँगल आहेत. बी आणि सी हे दोघं ऑब्ट्यूस अँगल आहेत. आणि तिसरी केस बी राईट अँगल आहे. पहा, पहिल्यांदा बी अँड सी आर ॲक्यूट अँगल, म्हणजे ही फिगर त्याच्यासाठी तयार होईल. ही नंतरसाठी ॲक्यूट अँगल म्हणजे हे 90 डिग्रीपेक्षा दोघंही कमी आहेत. अशा वेळेस ए वरून जर आपण बी सीवर परपेंडिक्युलर टाकला तर बी डी सी अशी तुमची दरम्यानता मिळते, आहे की नाही. पाहते की बी अँड सी आर ॲक्यूट अँगल्स. मग हे जे प्रोजेक्शन आहेत हे फक्त रिपीट परत एक वेळेस लिहून काढायचे जशाच तसे सेंटेन्स. प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी इज बी डी. बी डी काय आपल्याजवळ सी कॉस बी. प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी ती काय असणार आहे डी सी. ती किती आहे आपल्याजवळ बी कॉस सी. मग हा जो काही स्मॉल ए आहे, स्मॉल ए आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ए इज इक्वल टू म्हणजेच बी सी इज इक्वल टू प्रूव्ह करायचं आहे ॲक्च्युअली. स्मॉल ए म्हणजे काय आहे बी सी आहे आपली. आणि बी सी म्हणजे काय बी डी प्लस डी सी आहे. बी डी प्लस डी सी त्यांची दरम्यानदा काय आहे बी डॅश डी डॅश सी. मग बी डीची लेंथ किती आहे आपल्याजवळ सी कॉस बी. डी सीची लेंथ किती आहे बी कॉस सी. देअरफॉर स्मॉल ए इज इक्वल टू, पहिल्यांदा इथं आपल्याला बी पाहिजे फॉर्म्युल्यामध्ये त्याच्यामध्ये, म्हणून हा बी कॉस सी प्लस सी कॉस बी हे आपलं प्रूव्ह झालं. आता बी आणि सी दोघं ॲक्यूट होते. बी ऑप्ट्यूस असेल तर, बी ऑप्ट्यूस असेल याचा अर्थ 90 डिग्रीपेक्षा मोठा असेल तर. मग आता ही फिगर त्याच्यासाठी पहा, इथं हा ए बी सी ट्रायंगलमध्ये हा जो बी आहे हा ऑप्ट्यूस आहे, म्हणजे 90 डिग्रीपेक्षा कसा आहे मोठा आहे. मग ह्या बी सीला असं इकडं एक्सटेंड केलं आपण आणि मग हा आपला ए डी त्याच्यावर परपेंडिक्युलर आला. आता मात्र बी आणि सीच्या एक्सटेरियरमध्ये डी आहे, म्हणजे डी डॅश बी डॅश सी अशी दरम्यानता मिळाली. हा स्मॉल ए म्हणजे बी सीची लेंथ, स्मॉल बी म्हणजे ए सीची लेंथ आणि स्मॉल सी म्हणजे ए सीची लेंथ. आता हा जर बी असेल तर हे दोन जे अँगल आहेत हे दोन अँगल मिळून हे पूर्ण काय झालेलं आहे एक पूर्ण अँगल झाला आहे 180 डिग्रीचा. त्याला आपण पाय रेडियन म्हणतो. मग पायमधून हा जर बी मायनस केला तर त्याच्यात काय येणार आहे पाय मायनस बी 180 डिग्री, किंवा तुम्ही मराठीमध्ये रेषीय जोडीतील कोन असं म्हणता, आहे की नाही. मग हा जर बी आहे तर हा 180 मायनस 180 मायनस बी, त्यालाच पाय मायनस बी आपण करतो. पाहता सेकंड केस. प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी बी डीचा असणार आहे.
पण इथं सी कॉस बीच्या ठिकाणी काय असेल मग सी कॉस पाय मायनस बी. आता कॉस पाय मायनस बी, पाय मायनस बी म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये आला आहे की नाही. सेकंड क्वाड्रंटमध्ये ASTC रूलनुसार कॉस निगेटिव्ह असतो, म्हणजे हे झालं मायनस सी कॉस बी. ॲक्च्युली हा झाला मायनस कॉस बी आणि हा सी इथं मल्टिप्लिकेशनमध्ये असल्यामुळे हे मायनस सी कॉस बी मिळालं. त्यानंतर प्रोजेक्शन ऑफ AC ऑन BC काय असणार आहे आपल्याजवळ DC. इथं काही फरक पडणार नाही, तो बी कॉस सी, कारण की इथं सी ॲक्युटच आहे. इथं फक्त आपण बी ऑप्ट्यूज घेतला होता. सी ॲक्युटच आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काही फरक नाही. ते आपल्याला जशाच तसं मिळालं बी कॉस सी, जे आपण वरती लिहिलेलं होतं ते. मग आता ए म्हणजेच आपला जो BC आहे, BC काय आहे मग आता इथं DC ही पूर्ण DC जी आहे, पूर्ण DC मायनस BD किंवा DB असं केलं तरच आपल्याला हा BC मिळतो. म्हणजे A इज इक्वल टू BC दॅट इज DC मायनस BD. हे आपण इथं दरम्यान लिहिली D'(B')C. DCची लेंथ किती आहे B cos C, मायनसला मायनस आहे. BDची लेंथ किती आहे आपली जवळ मायनस C cos B, मायनस C cos B. हे मायनस मायनस काय होतील प्लस, म्हणजे स्मॉल a इज इक्वल टू काय आलं B cos C, हा B cos C मायनस मायनस प्लस C cos B. हे आपण पुन्हा एक वेळेस प्रूव्ह केलं आहे की नाही. हे मायनस मायनस प्लस झालं म्हणजे B cos C प्लस C cos B. परत एकदा आपण तेच प्रूव्ह केलं A इज इक्वल टू B cos C प्लस C cos B. आता थर्ड काय आहे B राईट अँगल असेल तर आता B जर राईट अँगल असेल तर कुठली एक फिगर जरी विचारात घेतली तुम्ही, याच्यात जर घेतलं तर B राईट अँगल आहे म्हणजे हा B इथं काय येणार आहे D वर येणार आहे, कारण की मग ABC असं होईल. म्हणजे B आणि D हे दोघंही एकाच ठिकाणी येतील. इथे जर तुम्ही विचार केला B राईट अँगल आहे तर हा B इकडं असं सरकून इथं येईल, म्हणजे ABC असा ट्रायंगल तयार होईल. आणि B आणि D A वरून जर आपण BC वर परपेंडिक्युलर टाकला तर तोच मिळेल. म्हणजे B आणि D दोन्ही पॉईंट काय असतील त्याच्या वेळेस सारखे असतील. सारखे असतील याचा अर्थ BD हे डिस्टन्स काय होईल मग 0. दोन्ही पॉईंट जर एकाच ठिकाणी असतील तर हे BD डिस्टन्स काय असेल दोन्ही ठिकाणच्या वेळेस 0 असेल है की. मग B जर राईट अँगल असेल therefore D coincides with B. D आणि B एकच पॉईंट होतील, दॅट इज BD इज इक्वल टू 0. BD ही लेंथ काय असेल मग 0. मग RHS काय आपली हे उलट घेतलेले आहे थोडंसं. RHS आहे आपली B cos C प्लस C cos B. आता B cos C म्हणजेच काय BD, इथं वाटल्यास मी इथं लिहून दाखवतो एकदा. B cos C म्हणजे काय आपला DC आणि C cos B काय आहे आपला BD झालं. परंतु D coincides with B दॅट इज DC आणि BC हे दोन्ही सारखेच होतील. D च्या ऐवजी काय आला फक्त B आला, मग ह्या DC च्या ऐवजी काय घेतलं BC घेतलं. BD किती असणार आहे आपला 0 असणार आहे, दॅट इज BC प्लस 0 आलं. BC प्लस 0 म्हणजेच काय BC, आणि BC ही लेंथ काय आहे स्मॉल a आहे ठीक आहे. मग देअरफॉर आपण प्रूव्ह काय केलं A इज इक्वल टू B cos C प्लस C cos B. म्हणजे 3 केसमध्ये आपण ते व्यवस्थित प्रूव्ह केलं. आता बाकीचं सगळं लिहून टाकायचं जसं आपण बीच्या बाबतीत घेतलं होतं. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट इफ C इज ऑप्ट्यूज, B ऑप्ट्यूजच्या ऐवजी आपण घेतला C ऑप्ट्यूज जर घेतलं तसं, आणि अँड C इज राईट अँगल, तर आपल्याला याच पद्धतीने हे प्रूव्ह होईल A इज इक्वल टू B cos C प्लस C cos B. म्हणजे बीच्या ऐवजी C जरी ऑप्ट्यूज घेतला, C राईट अँगल घेतला तरीही ह्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. आणि मग दुसरे दोन रिझल्ट जे आहेत ते सिमिलरली लिहून टाकायचं. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट B इज इक्वल टू C cos A प्लस A cos C अँड C इज इक्वल टू A cos B प्लस B cos A. हे दोन रिझल्ट आपल्याला त्याच पद्धतीनं प्रूव्ह करता येतील. हा प्रोजेक्शन रूल लक्षात ठेवायला सोपा आहे. साइन रूल असो, कोसाइन रूल असो, प्रोजेक्शन रूल असेल, हे ॲक्च्युअली ज्यावेळेस आपण फॉर्म्युला म्हणून वापरू कधी काम पडेल त्यावेळेस आपल्याला हे लक्षात ठेवणं एकदम सोपं आहे. हे स्मॉल a घेतला तर इथं A नंतर B, B नंतर C, म्हणजे स्मॉल A B C. इथं B घेतला तर इथं C घ्यायचा, इथं C घेतला तर इथं B घ्यायचा, बस एवढाच फरक आहे. आता इथं B आहे, B नंतर काय असतो C, C नंतर काय असतो A. इथं C आहे म्हणजे इथं A घ्या, इथं A आहे तर इथं C घ्या. या पद्धतीने हे कुठल्याही याच्यामध्ये आपल्याला लिहिता येते ठीक आहे.